ठाम होती. महाराजांची कीर्ती भाम भाल्यानं फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम रे. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला. बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खान. नावतेच अफजल खान जिता जागता जन्म सहिताने. कान बोलला छाती ठोकून. शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या दुर्मीत. अंगीत हातीच पाहणारा राजाची सेना मुठभर. खानाला कसा थोपणार. काय लढवावा हुन्नर. चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा. मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने गमावला तरी 72 परंतु धाडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत. अशा वाघिणीचा त्यो छावा. तथास्तु. गनिमाला काचावा. डोक्यात गनिमी कावा. भेटीचा भांडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची. शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्यास नाही जाणीव शेतीची. आणि करील काही कल्पना युक्तीची. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला. आणि अशा शामियान्यात खान जाऊन पडून सय्यद बनला त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महारा. राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ शिवाजी आओ. हमारे गले लग जाओ. आओ. खान हाक मारी तो हसरी. नजारा गहरी खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान धाभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला. खरखर आवाज झाला. चिलखत होता अंगाला.
लोकांनी पिचवट केलं